743 गावचा आणि राज्य आमचा जैन समाज 34% भारताचा टॅक्स चालवतो, भरतो, सगळं करतो, पण एक हत्ती मला वाचवू शकला नाही. आमचा हत्ती, आमचा म्हणायची, आमच्या कर्माच्या उदयात ताकद राहिली नाही. सगळ्या समाजात मिळून एक हत्ती आमचं सुरक्षित आम्ही करू शकलो नाही कर्माच्या उदयात. आमच्या जैन समाजासाठी फार म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे. अशुभ कर्माचा उदय आहे, आम्ही साधतोय, आम्ही त्याला कर्मच म्हणणार, सामुदायिक सोडून देणार. आम्हाला राग द्वेष करायची प्रवृत्ती. शेवटी न्यायालय म्हणायला तर ते न्यायालय आहे, त्याच्यात किती न्याय देवता वास करते हे आम्हाला माहित नाही, पण निदान दिसायला माणूस आहे म्हटल्यावर त्याला माणूस म्हणायलाच पाहिजे. ते जनावरात जरी वागला तर त्याला आम्हाला माणूसच म्हणायला पाहिजे. तशी न्याय व्यवस्था जी आहे ती बरोबर चूक आम्हाला बोलायचा अधिकार नाही. ज्या दिवशी दिगंबर मुनी महाराज कायद्यानुसार न्याय व्यवस्था बोलायला चालू करतील त्या दिवशी सगळे न्याय व्यवस्थेवाले घरातून बसतील. 400 वर्षापासून आपल्या नागरीच्या मठामध्ये हत्तीची परंपरा सांभाळण्याची आणि सगळ्या शुभ कार्यामध्ये नुसताच जैन विधिविधानात नव्हतं, कोणत्याही अन्य धर्मीय शुभ कार्याचा मंगल प्रसंग आला आणि कोणी जर अन्य धर्मीय सुद्धा जर निवेदन केले तर त्या ठिकाणी हत्ती त्या ठिकाणी ते देत होते त्या मठाचे त्या वेळेचे स्वामीजी. ते म्हणजे राजघराण्याचं किंवा राजपीठाचं ते मठाचं वैभव. तसं आमच्या दिगंबर जैन समाजाचं हे पीठच आहे, हे अस्तित्वच आहे, हे नांदणी मठ, कोल्हापूर मठ, हे सगळं. आणि म्हणून हे आमच्या राजाचं ते एक चिन्ह होतं, वैभव होतं, आमच्या जैन समाजाचं म्हणजे वैभव होतं. त्या आमच्या सामुदायिक जैन समाजाच्या अशुभ कर्माचा उदय आणि काही बाह्य निमित्त विचित्र प्रवृत्तीची धर्मद्वेषी लोक असतात, त्यांच्या खोट्या महत्वाकांक्षेपोटी पण शेवटी सत्यपुरुष आपण चालत नाही. आणि आपल्याच समाजाचा जर अशुभ कर्माचा उदय असेल तर आपण काही गोष्टी बोलू शकत नाही, कारण शेवटी आमच्या दिगंबर मुनी महाराजांच्या काही मर्यादा असतात. पण धर्मरक्षणासाठी काही वेळेला सत्य तर बोलावं लागतं, नाही तर मर्यादा तर सोडावी लागते. म्हणून तोही कालचा महा आमच्या जैन धर्मावरचा आघात, अंतरंग सामुदायिक कर्माचा उदय आणि बहिरंग धर्मद्वेष्ट्यांचा तो विजयच आहे, पण आम्ही तोही स्वीकारला.